brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. तेव्हा आत्ताचे जे आमचे फुटून गेले तेव्हा आलेले धावत पळत, अरे तुम्ही लढू नका, तुम्ही लढू नका. मला हे वाटायचं की आपण सिस्टीमच्या बाहेर राहून काय इम्पॅक्ट करू शकतो आणि सिस्टीम मध्ये जाऊन काय इम्पॅक्ट करू शकतो. मला वाटतं सिस्टीम मध्ये जाऊन हा मोठा इम्पॅक्ट आपण करू शकतो. 2014ची जी निवडणूक होती, 1 वर्षाने मी लहान होतो, मी निवडणूक लढू शकलो नाही, तर त्यावेळी लढलो असतो. 19ला जेव्हा ठरवलं तेव्हा आत्ताचे जे आमचे फुटून गेले तेव्हा आलेले धावत पळत, अरे तुम्ही लढू नका, तुम्ही लढू नका. घरी आई वडिलांकडे आले, आदित्य कशाला लढतोय, कशासाठी लढतोय, समोरून बोलतात लोक, क्रिटिसिझम होतं. म्हणजे ठीक आहे ना, क्रिटिसिझम होतं, जर काही चुकलं असेल समोरून बोलतील. ती हिंमत असायला लागते तुम्हाला ऐकून घेण्यासाठी. 19ला निवडणुका लढलो, 14ला मी कसं फसवलं होतं भाजपाने हे बघितलं होतं, 19ला कसं फसवलं भाजपाने हे देखील बघितलं आणि तो प्रवास सुरू झाला माझा. पण मला एक अभिमान आहेच या गोष्टीचा की अर्थात माझ्यासाठी सुनील शिंदेजींनी लगेच त्यांची सीट मला दिली, ते अर्थात विधान परिषदेवर आले. सचिन भाऊनी देखील माझ्यासोबत तिथे साथ दिली, आशिष चेंबूरकरजी वगैरे सगळे आमचे कार्यकर्ते आहेत. पण आता दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर साधारणपणे विधान भवनात जेव्हा तुम्ही बोलता, प्रश्न मांडता, त्याचा एक इम्पॅक्ट तर होतोच. तुम्ही अनेक चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. जे विधिमंडळ आपण बोलतो, जिथून कायदा होतो, तिथे सगळं काही आपण चर्चा करू शकतो, त्याच्यात बोलणं मला वाटतं खूप मोठं भाग्य आहे.